बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहितेवर अत्याचार करून तिला गावातील चावडीला असलेल्या खांबाला बांधून ठेवल्याची घटना समोर आली होती। आता या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून विवाहितेचा बालविवाह झाला होता हे जबाबातून समोर आल्यानं आता तिच्या पतीसह आई-वडील आणि सासू-सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच हा बालविवाह होत असताना कर्तव्यात कसूर केल्याच्या प्रकरणात त्या गावाचे तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे। याबरोबरच पुढील तपासात पतीच्या विरोधात पोक्सो सारखा गंभीर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, अशी माहिती बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी दिली आहे। पिंपळनेर प्रकरणामध्ये FIR दाखल करताना त्या मुलीनं असं सांगितलं की माझा विवाह झालेला आहे। आता ती 17 वर्षाची आहे आणि 4 वर्षापूर्वी तिचा विवाह झालेला आहे, म्हणजे बालविवाह झालेला आहे। त्यामुळे आता सध्या पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल झालेला आहे आणि त्यामध्ये लग्न लावणारे त्याचे आई-वडील, सासू-सासरे यांच्यावर गुन्हा दाखल होईल आणि 4 वर्षापूर्वी तात्कालिक जे ग्रामसेवक होते त्यांनी त्या गुन्ह्याच्या वेळी डोळेझाक केली, त्यामुळे त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दलही त्यांच्यावर कारवाई होईल। एवढंच नाही तर त्या काळात जर ते सरपंच कार्यक्षेत्रात होते तर सरपंचावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।